शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। साधू संत हे नेहमी ईश्वराच्या प्रेमात, अध्यात्म चर्चेत रमलेले आपल्याला दिसतात. अगदी खरं आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं संसाराकडे, भौतिक जगाकडे लक्षच नाही. वास्तविक पाहता मानवी व्यवहार आणि संसार यातील मर्म संतांनी अधिक बारकाईनं ओळखलेलं दिसतं. केवळ संसार करावा, पैसा मिळवावा, सत्ता गाजवावी याविषयी त्यांना फार आवड होती असं नव्हे. त्यांचा संसार तर प्रभूच्या गोड नामामध्ये रंगून गेलेला असतो. संतांना विनोदाचं वावडं नसतं बरं का. हास्य, विनोद माफक प्रमाणात त्यांनाही माहीत होता. विडंबन, उपहास, उपरोध यांचा वापर करून संतांनी सांसारिकांची अतिशय रेखीव आणि मार्मिक शब्दचित्र पूर्वीपासून केलेली दिसतात. संत कवी हे जगापासून फटकून राहून गिरीकंदरात राहणारे एकलकोंडे असतात असेच नाही, तर संसारात राहून सुखदुःखांचा अनुभव घेऊन आपला संसार ब्रह्मरूप आणि स्वानंद भोगण्यात त्यांना गोडी असते. असेच एकनाथांच्या भारुडात आपल्याला एक त्यांनी थट्टा वगैरे असं दिसतं. ते म्हणजे एक भारूड आपल्याला आज बघायचंय आणि ते म्हणजे कसं आहे तर, बाई मी भोळी ग भोळी, बाई मी भोळी ग भोळी, 8 दिवशी खाते मी पुरणाची पोळी, बाई मी भोळी ग भोळी, शिंपी भर लोणी गाडगाभर पाणी, दिवाळी दसरा दादूला नाणी, गाडगाभर लोणी 6 हंडे पाणी, शनिवारी बुधवारी आपण नाणी, बाई मी भोळी ग भोळी, बाई मी भोळी ग भोळी, मला जेवायला पुरणाची पोळी, 9 खणाची एकच चोळी, 8 दिवसांनी बाजार जाते, 50 केळी मोजून खाते, बाई मी भोळी ग भोळी, बाई मी भोळी ग भोळी. एका बाईस आपल्या नवऱ्याविषयी फारसं प्रेम नाही. जेव्हा तेव्हा ती स्वतःचाच आणि आपल्या खाण्यापिण्याचाच विचार करते. ह्याचं चित्रण अगदी योग्य असं नाथांनी केलंय. ह्या भारुडात ढालगज बाई म्हणते, मी तशी अगदी फार भोळी आहे. मला फक्त 8 दिवसांनी पुरणाची पोळी लागते. हंडाभर पाणी घेऊन मी नाहत असते. नवऱ्याला मात्र दिवाळी दसऱ्याला फक्त स्नानाला पाणी देते. पण मी मात्र बुधवार शनिवार अगदी 6-6 हंडे घेऊन पाणी नाहत असते. मला चोळीसाठी 9 खण कापड लागतं.